ही जी बजीज दिसते ही बजीज ही मदर आहे आणि आता परत ती अंडी द्यायला रेडी आहे. ती लवकरात लवकर अंडी ले करेल आणि ऑलरेडी तिने अंडी दिलेले पण आहे. 5 ते 6 अंडे तिने दिलेले आहे हिने. त्याच्यामुळे तिची जास्ती केअर करावी लागते. तिला टाईम टू टाईम फूड द्यावं लागतं कारण की तिचे जे चिक्स होणार आहे ते हेल्दी होण्यासाठी. त्याच्यामुळे मी दिवसातून 5-6 वेळा तरी सारखं फूड यांना टाकत असते कारण की हे इथे भरपूर पिल्लं आहे आणि हा पिंजरा छोटा पडत होता त्याच्यामुळे मी दुसरा मोठा पिंजरा इथे जॉईन केलेला आहे. इथे मध्ये मागे तुम्हाला दिसत असेल की मी त्या तारा कट करून त्यांना दरवाजा केलेला आहे या पिंजऱ्यातून त्या पिंजऱ्यात जाण्यासाठी. आणि असं त्यांना मोठा एक पिंजरा तयार झालेला आहे. चला तर मग आपण ह्यांना तो दिलेला आहे. चला दुसरी प्लेट. आता ही प्लेट आपण आपल्या आतल्या बर्ड्सला देणार आहोत. चला आता मग आपण त्यांच्याशी सुद्धा हे बघा हे खायला रेडी आहेत. रॉक्सी काय आणलं? तू काय खाणार यातलं? घे, तू काय खाणार आहे बाळ? झोपला होतास? घे, काय खातोयस तू? काय खाणार आहेस? काय हवं आहे रॉक्सीला? रॉक्सी काय घेणार? गाजर घेणार आहे, फ्लावर घेणार आहे, कडुलिंबाचं पान घेणार आहे? काय 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 राग आलाय? चिडलायस तू? हॅलो फ्रेंड्स, तर हा माझा रॉक्सी आहे. जसं तुम्हाला माहीतच असेल मग याचे मोल्डिंग पिरियड चालू होता. याचे फ्रंट फेदर सगळे पडलेले आहेत आणि गळून गेलेले आणि आता परत यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तो असा